शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर रोजी अकोट येथील नंदीपेठ परिसरातील नंदिकेश्वर संस्थानमध्ये श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी गाडगे महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला, तसंच त्यांचे महत्त्व जनतेला पटवून दिलं। शिवाजी महाराजांचा कुठं परिवारातला सातबारा दिसत नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांचा कुठं सातबारा दिसत नाही, गाडगे महाराजचा हे पाहिलं तर कुठं त्यांचा सातबारा दिसत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठं विचार केला त्यांच्या नावाचा कुठं सातबारा दिसत नाही। ठीक आहे, त्यांच्या नातेवाईकाच्या नावानं असतील काही, परंतु स्वतः त्यांच्या नावानं काहीच नाही आहे। आज आपल्या देशात लोकांच्या घरात धीरूभाई अंबानीचे फोटो नाही आहे, आपल्या देशात अडाणीचे फोटो नाही आहेत, परंतु जो समाजासाठी त्याग करते, ज्याचं समाजासाठी काही योगदान असते, लोक त्यांची पूजा करतात। ते उदाहरण म्हणजे गाडगे महाराज। आणि गाडगे महाराजचं तुम्हाला जर कार्य पाहायचं असेल, आपण फक्त ऐकतो गाडगे महाराजांना स्वच्छता अभियान राबवले, याच्यापेक्षा पलीकडे जर तुम्हाला गाडगे महाराजचं कार्य पाहायचं असेल तर तुम्ही एकदा मुंबईत जा आणि तुमच्या सोबत एखादा पेशंट जर सोबत असला, एखादा जर पेशंट तुमच्या सोबत असला तर तुम्हाला त्या मुंबईत समजते की राहायसाठी किती पैसे मोजावे लागतात, तिथं थांबण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात, तिथं काय खर्च येते। त्या मुंबईत जर एखादा पेशंट आपण घेऊन गेलो, प्रत्येकाच्या घरी आजार असते, प्रत्येकाच्या घरी पेशंट आहे, परंतु जे मोठे मोठे आजार असतात ते आपण मुंबईत करत असतो, त्याचं निदान मुंबईत होते। पण ज्यावेळेस आपण मुंबईत जातो आणि आपण गाडगे महाराजांच्या मठात जातो राहायसाठी, तेव्हा तुम्हाला समजते की विदर्भातले गाडगे महाराज कोण आहे, गाडगे महाराजांचं कार्य काय। गाडगे महाराजचं एवढं मोठं मठ आहे त्या मुंबईत की धर्मशाळा, आपल्या महाराष्ट्रातले विदर्भातले सर्व पेशंट गाडगे महाराजच्या मठात राहतात आणि ते कोणत्या शुल्क तिथं लागत नाही। म्हणजे त्या दिवशी तुम्हाला समजेल की गाडगे महाराज काय असतात एकदम मध्यभागी। आणि आज काय परिस्थिती झाली, मी खरोखर तुमच्या आयोजकाचे इतके मनापासून आभार मानतो की गाडगे महाराज म्हटलं की लोक म्हणतात पेरीट समाजाचं काम करील, ज्योतिबा म्हटले महात्मा ज्योतिबा माळी समाजात कार्य करील, शिवाजी महाराज म्हटलं तर मराठा समाजात काम करेल। आज या समाजात विभागणी करून हे जे मोठे विचारवंत आहेत, ज्याचं आपल्या देशाला महाराष्ट्राला ज्याचं योगदान आहे, आपण त्याला विसरलो। परंतु मी तुमचे खरोखर जे इथले आयोजक मंडळी आहे त्यांनी हा इतका सुंदर कार्यक्रम इथं आयोजित केला की जाती पलीकडे हे कार्य आहे। गाडगे महाराजांचं तुम्ही सतत कार्य करता आणि दरवर्षी तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित करता, मी त्याच्यासाठी तुमचे आभार मानतो आणि हे सतत कार्य तुम्ही चालू ठेवा आणि तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा गाडगे महाराजांना नमन करतो। संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आदरांजली वाहिली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय ढेपे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन रवींद्र केवटी यांनी तर आभार निमकडे यांनी मानले। कार्यक्रमाला नंदीपेठ परिसरातील नागरिक, नंदिकेश्वर संस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जन्मत लाईव्ह न्यूज साठी देवानंद केरकर यांची रिपोर्ट अकोट।